आपण रोज जे बोलतो, जे मानतो ते खरंच सत्य असतं का, की फक्त आपल्यालाच तसं वाटतं? मनुष्य आयुष्यभर माझं माझं करत राहतो, पण त्याला एक गोष्ट कधीच नीट समजत नाही, सत्य काय आणि मिथ्या काय. समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकातून सांगतात, जर जीवनात खरा आनंद, खरी शांतता, स्थैर्य आणि मोक्ष हवा असेल तर सर्वप्रथम सत्याला धरून राहा आणि मिथ्याचा त्याग करा. श्लोक क्रमांक: मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. जय जय रघुवीर समर्थ. मना सर्वथा सत्य सांडू नको रे. हे मन कोणत्याही परिस्थितीत सत्य सोडू नकोस असं समर्थ सांगत आहेत. इथे सत्य म्हणजे फक्त खोटं न बोलणं नाही. अध्यात्मशास्त्रात सत्य म्हणजे जे शाश्वत आहे, जे कधी बदलत नाही, जे कायम आहे, तेच म्हणजेच परमेश्वर. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. म्हणजे जे असत्य आहे ते टिकत नाही आणि जे सत्य आहे ते कधी नष्ट होत नाही. त्यामुळे आपण जे दिसतं त्याला समजतो, पण ते खरे सत्य नसते, ते अदृश्यच आहे. मना सर्वथा मिथ्या मांडू नको रे. हे मन मिथ्याला सत्य समजून त्याचा स्वीकार करू नकोस असं रामदास स्वामी सांगत आहेत. व्यवहारात आपण मिथ्या म्हणजे खोटं असं समजतो, पण अध्यात्मशास्त्रात मिथ्या म्हणजे जे खरे नसून खऱ्यासारखे भासते ते होय. आता येथे आपण एक दोरीचं उदाहरण घेऊ. अंधार आहे, अंधारात जर रस्त्यात दोरी पडली असेल तर आपल्याला तो साप आहे असा भास होतो, पण जेव्हा उजेड होतो तेव्हा लक्षात येतं ती दोरी आहे, तो साप नाही. इथे साप खरा नाही हे मिथ्या आहे आणि जी साप आहे असं वाटतं ती भीती मात्र खरी आहे. तसंच हे जग, नाती, पैसा, शरीर हे सगळं सत्य वाटतं, पण ते बदलणारं आणि नाशवंत आहे, म्हणजेच मिथ्या आहे. शंकराचार्यांचा दृष्टिकोनही या बाबतीत असाच आहे. ते म्हणतात, जग हे मिथ्या आहे. याचाच अर्थ जग नाही असं नाही, पण जे दिसतं ते सर्वच काही सत्य नाही, ती माया आहे. हे जग विघटनशील आहे, म्हणजेच नाश पावणार आहे, म्हणून ते मिथ्या आहे असं शंकराचार्य म्हणतात. सूर्य, चंद्र, तारे हे आपल्याला जसे दिसतात तसे नसतात. तसंच संपूर्ण जग जसं भासतं तसं ते नसतं. मना सत्य ते सत्य वाचे वदावे. मन सत्य ओळखून तेच बोलावे असं ते सांगतायत. पण सत्य म्हणजे काय? नेहमी कडू किंवा कठोर असणं म्हणजेच सत्य नाही, किंवा ते बोलणंच म्हणजे सत्य नाही. सत्य क्वचितच मधुर असते, म्हणून नेहमी परखड किंवा कठोरच बोललं पाहिजे असे काही नाही. आपण ज्याला सांगतो त्याच्याशी आपले संबंध कसे आहेत, तो समजून घेणारा आहे का नाही, त्याची मानसिकता कशी आहे, यावर त्याला सत्य सांगायचं का नाही हे ठरवायचं असतं. जर समोरचा माणूस गैरसमज करून घेणारा असेल तर कधी कधी त्याला ते सत्य न सांगणेच योग्य ठरते. महाभारतात सत्याची व्याख्या सांगितलेली आहे. यत् भूतहितम तत् सत्यम. म्हणजे ज्यामुळे दुसऱ्यांचं कल्याण होतं तेच सत्य आहे. येथे आपण एक गायीचा दृष्टांत पाहूया. एक कसाई एका गायीचा पाठलाग करत होता. ती गाय पळत पळत एका आश्रमाजवळ आली. आश्रमातून 2 रस्ते फुटत होते. गाय एका रस्त्याने पळून गेली. थोड्याच वेळात तेथे कसाई आला आणि आश्रमातील साधूला विचारलं, गाय कोणत्या रस्त्याने गेली? साधूला खरं माहिती होतं, पण त्याने चुकीचाच रस्ता त्याला सांगितला आणि गायीचा वध होण्यापासून टाळला. येथे साधू खोटं बोलला, पण त्याने गायीचा जीव वाचला.
म्हणूनच तेच खरे सत्य ठरले. सत्य हे नुसतं शब्दात नसतं, तर ते हेतूमध्ये आणि परिणामातही असतं. मना मिथ्यते मिथ्या सोडोनी द्यावे. हे मन मिथ्या ओळखून त्याचा पूर्ण त्याग कर. फक्त समजून घेणं पुरतं नाही, त्यातून बाहेर पडणं हाच खरा साधनेचा टप्पा आहे. खरे तर सत्य नुसते बोलायचे नसते, तर सत्य स्वरूप व्हायचे असते. सत्य स्वीकारण्यासाठी मन, बुद्धी आणि इंद्रिये शुद्ध आणि सात्विक असायला हवीत. विषयासक्त दुर्बल मन कधीच सत्याचा स्वीकार करू शकत नाही. आजच्या काळात सर्वात मोठं असत्य म्हणजे लोक मुखवटे घालून वावरतात. एक चेहरा दाखवतात आणि दुसराच असतो. कृत्रिमपणा हा तर असत्याचाच एक प्रकार आहे. आज खोटं बोलणं इतकं सहज शक्य झालं आहे की ऑफिसमध्ये रजा हवी असल्यास किंवा काही गोष्टींसाठी घरी जायचं असल्यास खोटं कारण सांगून बरं वाटत नाही असं सांगून रजा घेतली जाते, किंवा सत्यनारायणाची पूजा असल्यास डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे असं खोटं सांगितलं जातं आणि रजा घेतली जाते. पण जेव्हा आपण खोटं बोलतो तेव्हा आपल्या अंतर्मनाला ह्याची टोचणी लागते, कारण आपल्या मनाला माहिती असतं आपण खोटं बोललेलं आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने वाचिक तप सांगितलेले आहे. जे सत्य आहे, प्रिय आहे आणि हितकारक आहे तेच बोलणे योग्य आहे असं ते सांगतात. मनुष्याला सर्वात मोठा भ्रम हा असतो की तो जे पाहतोय, अनुभवतोय तेच अंतिम सत्य आहे. पण इंद्रियांनी जाणवणारे सर्व अनुभव मर्यादित आणि बदलणारे असल्यामुळे ते पूर्ण सत्य असू शकत नाही. जे काही माझं वाटतं, म्हणजेच माझं शरीर, माझी माणसं, माझी नाती, माझी मान प्रतिष्ठा, हे सर्व काळाच्या ओघात नष्ट होणारे आहे, म्हणून ते मिथ्या आहे. पण त्यामागे असलेली चैतन्य शक्ती, आत्मतत्व, ते मात्र खरे सत्य आहे. सत्याचा स्वीकार करणे म्हणजेच फक्त विचार बदलणे नाही, तर स्वतःची ओळख देहापासून आत्मापर्यंत नेणे हा एक अंतर्मुख प्रवास आहे. जोपर्यंत मन बाह्य जगाच्या आकर्षणात अडकलेले आहे तोपर्यंत सत्य समजले तरी अनुभवता येत नाही. आणि म्हणूनच साधना म्हणजे मिथ्यापासून सत्याकडे जाण्याची प्रक्रिया आहे. सत्य म्हणजे शाश्वत, परमेश्वर आणि आत्मा हेच होय, आणि मिथ्या म्हणजे भास, नाशवंत जग आणि अहंकार हे होय. समर्थ सांगतात, सत्याला धरून राहा, मिथ्याला सोडा आणि स्वतः सत्य स्वरूप व्हा. जय जय रघुवीर समर्थ. येथे ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. तुम्हाला जर ह्या श्लोकाचा अर्थ आवडला असेल आणि पुढच्याही श्लोकांचे अर्थ जर ऐकायचे असतील तर कृपया माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.